यानंतर ठाणे स्टेशनवर जाऊया। ठाणे स्टेशनवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी, तो देखील आपण पाहूयात। रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावरती 63 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्या मेगा ब्लॉकच्या दरम्यान महत्त्वाचं काही काम मध्य रेल्वेच्या माध्यमातून केलं जातं आहे। सध्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे ठाणे रेल्वे स्थानकावर, त्या परिसरामध्ये आपण आलो आहोत आणि ठाणे रेल्वे स्थानकांवरती प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम रेल्वे प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलेलं आहे। गुरुवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास हा मेगा ब्लॉक सुरू करण्यात आला होता आणि या मेगा ब्लॉक दरम्यान आपण जर बघितलं तर जवळपास 9.5 फूट म्हणजे 3.25 मीटर इतका हा जो रेल्वे ट्रॅक आहे, हा रेल्वे ट्रॅक सरकवण्यात आलेला आहे। रेल्वेची लाईट जी आहे ती रेल्वे हाय एक्सटेन्शन वायर ती देखील सरकवण्यात येत आहे आणि जी मोकळी जागा या ठिकाणी आहेत, या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार आहे। तर सिमेंटचे तयार करून ठेवलेले ब्लॉक्स या ठिकाणी विशेष बोगीच्या सहाय्याने आणले जातील आणि ते या प्लॅटफॉर्म लगत टाकले जातील आणि त्यानंतर त्याची आणि प्लॅटफॉर्मची जोडणी करून या प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण केलं जाणार आहे। कारण मोठी गर्दी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वरती या ठाणे रेल्वे स्थानकात होते आणि त्यासाठीच म्हणून या फलाटाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता। अर्थात 2 दिवस जरी ठाणेकरांना याचा त्रास झाला, मध्य रेल्वेवरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास झाला, तरी येत्या काळात गर्दीपासनं या प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीपासनं ठाणेकर आणि रेल्वे प्रवाशांची सुटका होणार आहे। कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।